बेटा अनम्यूट कर ना, माईकचं बटन ऑन कर. मॅडम नमस्कार. हा येस आता झालं. ओके आता झालं. ओके नमस्कार मॅडम. इकडे जे आता ऑनलाईन मध्ये होते. हॅलो मॅडम, आवाज येतोय? थोडं जवळ. हो मला येतोय आवाज तुमचा. मला येतोय आवाज तुमचा. माझा येतोय का? हो माझा आवाज येतोय? हो 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 माझा येतोय. माझा येतोय. हो येतोय मॅडम. अच्छा बरं. सर तुमच्या आता मला दिसत आवाज मला डबल डबल आवाज मला डबल डबल ऐकता येतो. हा डबल आवाज येतोय का? या स्पीकर मुळे येतोय मॅडम. स्पीकर लांब कर, चार्जिंग करून घे. बटन बंद कर. अच्छा मॅडम बोला. अच्छा ठीक आहे. बरं असू दे, चालू काय पर्याय व्यवस्था केली आम्ही. हा तुम्ही लॅपटॉप वरून जॉईन केली का? वरून जॉईन केली का? हो हो लॅपटॉप. हो मॅम. मग लॅपटॉप मधला आवाज आवाज कमी येतो ना. बरं काय हरकत नाही. बरं ठीक आहे. 10वीची कोण कोण मुलं? 10वीची कोण कोण मुलं? अच्छा 9वीचे कोण? 9वीची कोण? ओके आणि 8वीचे? आणि 8वीचे? ठीक आहे. सर आपलं जसं ठरवलं ना मुलांना आधी फ्री करूया. मुलांना आधी फ्री करूया. हो बर मी एकेका शब्द 10वीच्या मुलांना मला विचारले की तुम्ही ऑनलाईन क्लासला रेग्युलर असतात. तुम्हाला अच्छा गणिताचं समजतं? इंग्रजी कुठला असा विषय जे समजत नाही? सगळं समजतं. ठीक आहे. सर ही सगळी मुलं काय म्हणताय मॅडम? लॅपटॉप वरून जॉईन करतात? हो लॅपटॉप. हो कसं आहे, माझ्याकडे 2 लॅपटॉप आहे. एक चार्जिंगला ठेवतो, कारण 3 वर्ग असतात ना. एक चार्जिंगला लावतो आणि एक लॅपटॉप आम्ही वापरतो. अच्छा मग लॅपटॉप हा माझ्याकडे स्ट्रेंथ पण तशी कमी आहे. म्हणजे माझ्याकडे 30च्या आतच पडले जवळपास. कारण हा तरी पण मागच्या मुलांना मग लिहिलेलं वगैरे दिसतं? हा ऐकू येतं ना, स्पीकर लावलेला असतो. लिहिलेलं नसेल. हा दिसायला अडचण येते, पण स्पीकरने सगळं ऐकू येतं. बरं ठीक आहे सर. मुलांनो तुमच्यासाठी फॉर्म भरले? 8वीला भरले. हो 8वीला. 9वी 10वी नाही. बरं ठीक आहे. अच्छा 9वी वाल्या मुलांना शिकवलेलं समजतं? हो मॅडम समजतं. सगळे विषय समजतात? हो. बर एखादा विषय समजत नसेल सांगा मला. हो समजतं मॅडम सगळं. केमिस्ट्री, बायोलॉजी, दीपिका. हो. ओके ठीक आहे. अच्छा मला सांगा नावं पाठ झालेत का रे? नाव टीचरचं नाव पाडलं का? दीपिका दीक्षित, तृप्ती मॅडम, अजून जी के सुलक्षणा मॅडम. त्याचं नाव. बरं अजून नियती मॅडम. अच्छा नियती मॅडमनी काय घेतली? नियती मॅडम 8वी मध्ये. 8वीला आठवीला 8वीला शिकवायचे आता. अच्छा ओके ठीक आहे. बरं अच्छा मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्हाला समजते की नाही. तर तुम्हाला समजते? तुम्हाला फायदा होतोय त्याचा? हो. ठीक आहे. मार्क्स चांगले काढतात?
ठीक आहे. मला आता एक एक जणांनी काय करायचं, नाव सांगायचंय आणि तुम्हाला 10वी नंतर त्याच्यात करिअर बनवायचंय, काय बनायचं ते. मॅडम माझे नाव अनिल संतोष जांगडे आहे. मला 10वी नंतर इंजिनिअरिंगची कोर्स करायची आहे. इंजिनियर बनायचं. व्हेरी गुड. हो. माझे नाव सुशांत नटोर पवार आहे. मी 10वी नंतर डॉक्टर बनणार आहे. मॅडम माझे नाव रोहित राकेश चव्हाण आहे. मी 10वी नंतर डॉक्टर बनणार आहे. ठीक आहे. गुड. मॅडम माझे नाव भाग्यश्री दिनेश चव्हाण. इयत्ता 10वी नंतर पोलीसचा कोर्स करायचा आहे. पोलीस मध्ये भरती व्हायचं. हो. छान. माझं नाव पायल किरण पवार. इयत्ता 8वी. मला 10वी नंतर शिक्षक व्हायचं आहे. कुठल्या सब्जेक्टचं? कुठल्या विषय शिकवायचंय? मराठी. ठीक आहे. माझे नाव क्रिश शांतलाल ठाकरे. 10वी नंतर मी IPS. पोलीस सर्व्हिसेस. ठीक आहे. चला छान. खूप छान. मॅडम इथले मुलं मेडिकलला पण गेलेले आहेत, काही मुलं मागे. आणि मागच्या वर्षी एक मुलगा राष्ट्रपती महोदयांच्या भेटीला एक पुढारी टॅलेंट सर्च नावाची एक्झाम होती, त्याच्यातून निवड झाली होती. तर ज्याने रेल्वे पाहिलेले पण विमानाने आला होता आणि राष्ट्रपती महोदयांसोबत म्हणजे एक दिवस त्यांना घालवायला मिळाला पूर्ण. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये गेला होता आपला मुलगा 9वीचा, आता 10वीला आहे. आमचे मुलं ऍक्टिव्ह आहेत त्या मानाने, म्हणजे बोलतात आणि क्लास पण जॉईन करतात. म्हणजे जरी आमच्याकडे सुविधांचं जसं अपूर्णता असली, म्हणजे सुविधा भरपूर असणार आहे, परंतु ही शाळा रेंटवर आहे सध्या, त्याच्यामुळे जागेच्या अभावी आपल्याला ते लॅब वगैरे काही करता येत नाही. पण आता याच महिन्यात आम्ही नव्या बिल्डिंगला शिफ्ट होतोय, तर पुढे बरंचसं साहित्य डिपार्टमेंट पुरवेल आम्हाला आणि मग सगळं करता येईल. पण आहे त्या परिस्थिती चालू आहे, आमचं मुलं करतात. सर मुलांना की नाही तुम्ही आता वर्गात पाठवून आणि लॅपटॉपचा आवाज असेल तर स्पीकर बंद करा. मला खूप महत्त्वाच्या डिस्कस करायचे. माईक आपण नंतर द्या. हा वाला माईक नाही रे बेटा, तो स्पीकरचा आवाज नाही. स्पीकर बंद करा. बंद केलं मॅडम स्पीकर. हा, आता माझा आवाज ऐकायला येतोय सगळ्यांना? माझा आवाज ऐकायला येतोय? हा, म्हणजे थोडा कमी येत असेल पण ऐकायला येतोय सगळ्यांना. ठीक आहे. अच्छा सर, आता मुलं आहेतच तर, आणि ही तुमची समजदार मोठी मुलं आहेत, तर आता आमच्या डोक्यामध्ये काय चाललंय ते थोडंसं आम्हाला तुमच्याशी डिस्कस करायचंय. मला वाटतंय तुमच्या शाळेमध्ये काहीतरी पाण्याचा इश्यू होता, तर पाण्यासंबंधी पण काहीतरी प्रेमा मॅमनी काम करून घेतले तिकडे. पाण्याचं नाही मॅडम, पाण्याचं कसं आहे सध्या, म्हणजे आरो नाही इथं, परंतु त्या नव्या शाळेवर होईल, हळूहळू सगळं होईल. तर इथं जागेचा अभाव आहे ना, म्हणजे ही जी शाळा मुळात 7वी पर्यंत होती, ती शाळा 10वी पर्यंत झाली. इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेवढंच आहे आणि शाळा ही शहरात आहे. शहरात असल्यामुळे मग एवढी मोठी बिल्डिंग मिळणं मुश्किल होतं. आता स्वतंत्र जातोय त्याच्यामुळे आरो काय सगळं येणार तिथं. सर आमचं काय चाललंय माहितीये का प्लॅनिंग, की काही जसं तुम्हाला आधी माझी तुमच्या बरोबर मीटिंग नाही झाली, पण आम्ही आधीच असं ठरवलेलं होतं की आता हा जो यू कॅटॅपल्टने उपक्रम राबवण्याची सुरुवात केली आहे, तर ज्या शाळा, मी थोडं मोठ्याने बोलते म्हणजे सगळ्यांना ऐकायला येईल, ज्या शाळा ह्या उपक्रमामध्ये खूप चांगला सहभाग घेतील, आणि खास करून माझं असं मत होतं की ज्या शाळांची मुलं खूप ऍक्टिव्ह असतील वर्गामध्ये, जसं आता तुमच्या शाळेची मुलं उत्तरं देतात, माझ्या बरोबर इंटरॅक्ट करतात, तर त्या निवडक शाळांना मुलांना अजून चांगलं शिकवण्यासाठी लॅपटॉप द्यायचा. चालेल ना मॅडम, चांगली गोष्ट आहे.
तर मग त्याच्यासाठी मला हे विचारायचं होतं की चला शाळेचं तर तुमच्या जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय की हो तुम्ही हो, ह्याच आता म्हणजे याच महिन्यात जातो, याच महिन्यात शिफ्ट होतोय आम्ही. हो, पण आमचं लॅपटॉप देण्याचं प्रयोजन सर हे आपले ऑनलाईन क्लास आता चालू आहेत फक्त तेवढं नाहीये. हा. संध्याकाळच्या वेळी आणि शनिवारी वगैरे ना आपले काही स्पेशल क्लासेस असतात. जसं गेल्या वर्षी तुम्हाला माहितीये सर, संध्याकाळच्या वेळी ना जी घरून मुलं जॉईन होतात मोबाईलवरून, त्या काही मुलांना आम्ही लॅपटॉप दिलेले आणि ती मुलं आता कोडिंग शिकतात आहेत. आमचं एक आहे, आमच्याकडे जे ना ही शाळा शहरातली आहे, हम्म, तर डे स्कॉलर कोणीच नाही. हम्म. ते मुलं निवासी आहेत आमचे. हो हो, मग तेच सांगते, तुमचे जरी मुलं निवासी असले तरी आपण जे तुम्हाला लॅपटॉप देऊ, तर संध्याकाळच्या वेळी आपले काही खास क्लासेस चालतील रेग्युलर क्लासच्या व्यतिरिक्त वगैरे पण. तर अशा वेळी भलेही मग एका लॅपटॉपच्या भोवती 4-5 मुलं बसू द्यात, हो हो, तर ते क्लास स्वतःहून मुलं तिथे लक्ष द्यायला कोणी असेल का, मुलं क्लास अटेंड करू शकतील का? आणि मग तिथे जिथे निवासीवाला आहे, आता इथे तर तुमचं लॅपटॉपसाठी कुठे मग वायफाय जोडता सर तुम्ही? वायफाय आहे, मोबाईल जोडतो. मोबाईलचं हॉटस्पॉट जोडतात. हा, पण मग संध्याकाळच्या वेळी तुम्ही शिक्षक किंवा मुख्याध्यापक तेवढे अवेलेबल हा तेवढे तेवढे उपलब्ध व्हायला पाहिजे. कारण हम्म. टीचर्स ना आमच्याकडे कसं आहे, 1:30 ते 2:30 पर्यंत वेळ आहे ऑफिस दिलेली. हम्म. म्हणजे हो. शाळा आमची 11:50 सुटते. हा 11:50 नंतर 1:30 परत 1:30 ते 2:30 टीचर्स घेतात. आणि मग दुपारून जो असतो समजा मुलांना ते कपडे वगैरे धुणं वगैरे काही बाकी आहे हम्म. ते कसं करतात. आणि रविवारी आमच्या ते जीवन कौशल्य वगैरेचे वर्ग होतात. हम्म. ते ऍक्टिव्हिटी चालू होतं, ते पण होत असतं. ठीक आहे. तर तेच आहे सर, की हेच होतं की समजा तुम्हाला लॅपटॉप दिले, पण जर त्याला इंटरनेटचं वायफायचं कनेक्शन नसेल तर नाही, त्याला सध्या तर नाहीये. BSNL कडे ना हा मॅडम, आमच्या डिपार्टमेंटने सगळ्या शाळांसाठी हम्म. म्हणजे पाठपुरावा केलेला आहे आणि आम्ही त्याचे पत्र पण दिलेले आहेत. BSNL ने आमच्याकडून पत्रही घेतले. ते पत्र घेतल्यानंतर मग ते पण कनेक्शन देणार आहे. मग ते वायफायचं connection देणार आहे. हो हो, ते जर कनेक्शन दिलं त्यांनी, आता ते कधी होतं माहित नाही, परंतु आमचं पत्र म्हणजे आमच्याकडून पत्र त्यांनी घेतली. सगळे पत्र आम्ही त्याला दिलेले. ते बरं झालं की मग आपल्याला ते करता येईल. सर, पण आता BSNL जर वायफाय दिला ना, तो शाळेपुरता मर्यादित असेल कदाचित, हा. पण मुलांचे जे वसतिगृह आहे जिथे संध्याकाळी त्यांना गरज सध्या जे आहे ना, आम्ही जे जातोय ना 6 महिन्यापूर्वी, हम्म. आपल्या मुलाचं तिथं वसतिगृह आहे. हम्म. तिथं अजून तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे. हम्म. परंतु तिथं जे आपली म्हणजे सुविधांचा अभाव आहे, मग त्यापेक्षा ते बेटर आहे. म्हणून ते जिथं आमचे स्कूल भरणार आहे ना, तिथं आमची मुलं पण राहणार आहे. मुलीसाठी मात्र स्वतंत्र वसतिगृह काढलं आहे. बरं, त्याच्यामुळे म्हणजे माझं म्हणण्याचं हेच आहे सर, बेटर होणार आहे आमचं. हा, हा, जिथे कुठे ही मुलं संध्याकाळी लॅपटॉप वापरतील ना, तिथे वायफाय करा म्हणा किंवा कोणाचं तरी मोबाईलचं हॉटस्पॉट म्हणा, ते तुम्हाला त्यांना कनेक्शन जोडून द्यावं लागेल मग. हं? तर ते प्रयत्न एक करू. हा मॅम, प्रयत्न करू. कसं हो. आहे, तिथं स्टाफ क्वार्टर्स नाही अजून, हम्म. तरी पण जसं काही शक्य होईल तसं आम्ही प्रयत्न करू. चालेल चालेल सर, ठीक आहे. आम्ही पहिल्यापासून म्हणजे पॉझिटिव्ह आहोत. आम्ही एकही क्लास म्हणजे आमच्या घरी अडचणी असल्या तरी आम्ही एकही ऑनलाईन सेशन आमच्या मुलं चुकवत नाही. हो हो, ते मी बघते सर, ते रेग्युलर असतात. चालेल, मुलांना तुम्ही वर्गात पाठवून द्या. आता माझे काही जनरल प्रश्न मी तुम्हाला विचारते, मग त्याच्यानंतर ना आपण मग मीटिंग संपवू सर. मुलांना तुम्ही जा तुमचे वर्ग, मला वाटतं आता मधली सुट्टी झाली, जा हो तुम्ही. हो, व्यवस्थित आहे. जा. बेटा तो स्पीकर ना नीट ठेव बेटा, पडेल तो. एका साईडलाच ठेवलायस तो. हा सर. सर, तर ना मला तुम्ही ऍक्च्युली काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःहूनच दिली, की हो. तरी पण मी काही जनरल क्वेश्चन विचारते. हे सगळे मुलं आदिवासी आहेत? हो हो, सगळे 100% आदिवासी मुलं असतात आमच्याकडे. चालेल. आणि सर ह्यांच्या पालक प्रामुख्याने काय मग शेती करतात? हा, बरेच म्हणजे कसं असतं मॅडम, बरेचसे पालक म्हणजे जे मुलं आहेत सगळे आमचे मुलं जे आहेत ना, ते ग्रामीण भागातलेच आहेत, रुरल मध्ये. आणि व्यवसाय शेतीच आहे त्यांचा. काही शेती, काही शेतमजुरी करतात. ठीक आहे. सर, आता तुमच्या शाळेमध्ये 8वी, 9वी, 10वीची पटसंख्या किती आहे ती सांगा. 8वीची किती, 9वीची, 10वीची किती? 8, 9, 10 का टोटल 93 मुलं आहेत.
सगळी मिळून 93 म्हणजे एव्हरेज आपली 30-30च मुलं आहेत प्रत्येक वर्गामध्ये. 31 आहे त्यांचं. आणि ह्या वर्षीच चालू झाली 8वी 9वी 10वी. नाही 2006 पासून सुरू आहे. 2000 अच्छा तुम्ही म्हटलं ना आधी 7वी पर्यंतच होती म्हणजे तेव्हापासून मग ही रेंटवरच शाळा घेतली. हा ते शाळा तर 92ची आहे. पण आता म्हणजे शहरातली शाळा असल्यामुळे जागेचे प्रॉब्लेम होतात, कधी कधी परवानगीचे प्रॉब्लेम येत होते. कन्स्ट्रक्शन म्हणजे आता पूर्णत्वास आहे ते. जवळपास म्हणजे 15 तारखेनंतर 15 किंवा 20च्या दरम्यान शाळा आपली शिफ्ट होणार आहे. ती तयारी चालू आहे तुमची. चालेल चालेल ठीक आहे सर. सर आपली मुलं प्रामुख्याने तुमच्याकडून जशी म्हणजे इकडून तिकडून माहिती मिळवून 10वी पासआउट झाल्यावर समजा तुमची 10वीतून 30 मुलं पासआउट झालेत. हो 30 पैकी किती मुलं शेतीकडे वळतात म्हणजे पुढचं शिक्षण अर्ध्यातूनच सोडून दिलं किंवा जरी ग्रॅज्युएशन झालं असलं तरी पण कुठे काही जमलं नाही म्हणून शेतीकडे वळणारी किती असतील? जसं त्यांचे वडील आई वडील जसं करतात ते सेम तसंच ते जगायला सुरुवात करतात अशी किती असतील? तरी 20-30% आहे ना. 20-30% आणि बाकीची मुलं कुठे ना कुठे अजून पण आहे ना म्हणजे तेवढा पालकांमध्ये जो अवेअरनेस आहे ना तो नाहीये. परंतु होत आहे आता म्हणजे एकदम सगळ्या गोष्टी शक्य होत नाही पण चांगलं आहे. म्हणजे जरी नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हटला गेला ना तर तरी त्या दृष्टीने जे आता तुमच्या माध्यमातून होईल ना ते आपल्याकडे की माइंड पार्क नावाचा चालू आहे उपक्रम. तर माइंड पार्कचे तिथे जवळपास 20च्या आसपास लॅपटॉप आहेत बऱ्याच शाळांमध्ये. मी ज्या शाळा होतो तिथे होते लॅपटॉप होते. तर ते त्यांच्या मार्फत चालू आहे. मुलं स्वतः लॅपटॉप अगदी 2री पासूनची मुलं स्वतः लॅपटॉप सुरू करतात, सगळं ऍक्टिव्हिटी करतात. ते म्हणजे आहे फरक होईल निश्चित फरक आहे. आणि आता शिक्षण म्हटल्यानंतर काही एका रात्रीचा बदल होत नाही. त्याचे म्हणजे दिसायला म्हणजे त्याचा जो आउटपुट दिसायला जे आहे ते तसा वेळ लागतो पण होत आहे सकारात्मक काम होत आहे निश्चित. सर मला अजून एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. बऱ्यापैकी ना आता हे तुमचं नाशिक रिजन आहे तर आपलं नागपूर रिजन बरोबर पण काम चालू आहे. तर नागपूर रिजन मधल्या पण जेवढ्या सगळ्या आश्रम शाळा आहेत तर बऱ्यापैकी शाळांमध्ये की नाही आपल्या शासनाकडूनच मोठी स्क्रीन म्हणजे स्मार्ट टीव्ही किंवा डिजिटल आहे माझ्याकडे पण एक स्क्रीन नाहीये OSP आहे सध्या म्हणजे एक मॅम. हा चालेल. बोला. चालेल बोला. हो तर हा तुम्ही म्हटलं मग तो डिजिटल बोर्ड किती मोठा आहे किती इंचचा आहे? त्याचे स्मार्ट टीव्ही जे आहेत ना स्मार्ट टीव्ही पण आहेत बऱ्याच शाळांना आहेत आमच्याकडे पण येईल. पण आमचा मेजर प्रॉब्लेम काय होता की आमचे मुलं सध्या जे ना जिथे राहतात जिथे शिकतात तिथे जेवतात आणि तिथं निवास पण करतात. ते खोल्यांच्या आणि खोल्या छोट्या असल्यामुळे त्यामुळे काय होतंय की आपल्याला आज त्या सुविधा कुठलं करूचा येत नाही. तर नव्या बिल्डिंगला सगळं होणार सगळं मिळेल. हा सर कारण बघा लॅपटॉपवर छोटे छोटे ना मुलांना गणित विनित सोडवलेलं काही दिसतच नसेल मागच्या मुलांना पुढच्या 2-4 लाच दिसत असेल. तर आता ट्रान्सफर शिफ्ट झाल्यावर मोठ्या स्क्रीनवर त्यांना ऑनलाईन क्लास आपला जॉईन करून द्या. हो ठीक है मैम ये पानी का जो आप बोल रहे थे ना कुछ तो लैपटॉप के लिए तो मेरी बात हो गई इनसे. दे आर गोइंग टू शिफ्ट इन न्यू बिल्डिंग एंड दे आर गोइंग टू मेक ऑल द नेसेसरी अरेंजमेंट्स. So for big screen also they are going to arrange something so that अभी इनके बच्चे लैपटॉप से काम कर रहे हैं ऑनलाइन क्लास. तो छोटी स्क्रीन है सब बच्चों को नहीं दिखता सुनाई देता है सबको दिखता नहीं है तो वो बड़ी स्क्रीन पे शिफ्ट करेंगे. बट अभी जो ये पानी का कुछ आप बोल रहे थे ना तो इफ यू वांट टू टॉक टू हिम सो दैट्स व्हाई आप पानी का आपका इधर काम हुआ है क्या? पानी है मैम पानी है. नहीं पानी का कुछ रिपेयर का काम हुआ है क्या?
कैसा? पानी जस्ट आस्किंग, पानी रिपेयर का काम हुआ है, कितने हॉस्टल्स है? 2-3 कितने हॉस्टल्स है नहीं नहीं, हॉस्टल से मैम यार, एक मिनट। Ma'am, I think Uh, you're talking about different school. This is not that नहीं school. नहीं स्कूल शहादा ही ओनली आई एम जहाँ टॉकिंग। हम यहाँ जहाँ अभी स्कूल चल रहे हैं मैम, बच्चे वही रहते, वही पढ़ते और वही खाना ही खाते। नहीं मैं एक चीज सर, एक चीज है, मैं आपको एक बिल्डिंग दिखाती हूँ, मुझे बताइए ये आपके स्कूल है क्या? आई कौन जस्ट, एक सेकेंड, ये आपका यहाँ पे रहते हैं बच्चे? नहीं नहीं नहीं, ये हमारे स्कूल नहीं मैम, ये नहीं, हमारे नहीं है। ये आपके नहीं है? नहीं नहीं नहीं, ये कौन सा हमारे है? स्कूल रेंट से मैम, रेंट से चल रही है। ये हॉस्टल है शहादा मैम, है, ये हॉस्टल शहादा है। हॉस्टल हॉस्टल है, Ma'am, Pahada is place as well. एक गर्ल्स हॉस्टल है मैम। अच्छा, तो आपका क्या है? हमारे स्कूल का नहीं है, ओ, ये बड़े बच्चों, बड़े लड़कियों का है। बड़े लड़कियों, कितने कौन से बड़े लड़कियां? वहाँ हाँ, जो ट्राइबल डिपार्टमेंट के होस्टल थे ना, बॉयज और गर्ल्स के, हाँ अच्छा, वार्डन की पोस्ट है। हाँ सिर्फ हॉस्टल से वो सिर्फ हॉस्टल ही है? हाँ सिर्फ हॉस्टल है, आपने जो दिखाया ना, अच्छा ये स्कूल अलग है, ये स्कूल अच्छा सेकेंडरी तक है, 10th तक। अच्छा, 10 तक है। आपकी 8वीं 9वीं 10वीं में 10वीं कितने बच्चे होंगे सर अभी Sir, ma'am, 93 टोटल, 93 total. 93 बच्चे। टोटल? हाँ टोटल। 8, 9, 10. और लैपटॉप कितना है सर आपके पास? मेरे पास 2 लैपटॉप है मैम। कैसा है, एक चार्जिंग पे रखता हूँ, अभी 11:30 12:30 चलता है, और दोपहर का 3 बजे से लगातार 2 सेशन चलते हैं ना। इसकी वजह से क्या होता है कि एक लैपटॉप में चार्जिंग पे रखता हूँ, अच्छा, और क्लास में छोटे हैं हमारे, मैं स्पीकर लगा देता हूँ, सब बच्चों को स्पीकर से सुनाई भी देता है सिर्फ। और जो 50% जो बच्चे हैं ना, वो लैपटॉप का कवर हो जाते हैं। जो हमारे स्कूल का जो एरिया है, वो क्लासरूम का वो भी छोटा है। अच्छा, हाँ ज्यादा बच्चे वहाँ पढ़ नहीं पाते, और ये स्कूल जो है ये प्रॉपर सिटी में है, शारदा सिटी में। इसकी वजह से क्या है, उतनी बड़ी बिल्डिंग भी नहीं मिल रही थी ना पहले। इस 7 तक स्कूल थी, अभी 10 तक हो गई पिछले 2006 से। अभी उसका तो कंस्ट्रक्शन लगभग स्कूल बिल्डिंग और इसका अपना गर्ल्स हॉस्टल का पूरा हो चुका है। अभी इसी महीने हम शिफ्ट हो रहे हैं, अगले 10-12 दिन में, जैसे जैसे 15 दिन लगेंगे। ठीक है। वहाँ जो बोला आपने स्मार्ट टीवी वगैरह, तो डिपार्टमेंट सब सुविधा हमको उपलब्ध कर सकती है। यहाँ क्या होता है, जगह की वजह से वो सुविधा बच्चों को नहीं दे पा रहे। कहाँ लगाएंगे स्क्रीन दिन में, और उसकी सुरक्षा भी नहीं होगी ना, बच्चे रात में वही रहते हैं सोने को। हाँ खाना रहना सोना पढ़ना वही जगह पे होता है। तो इसके लिए जगह की आपके हॉस्टल में वाईफाई है क्या? जैसे कि एक दीवार पे लगा सकते हैं, 2 दरवाजे, अगर दिखाएगा आपको तो। जस्ट आस्क हिम, अगर इनको I लैपटॉप asked कि they have applied for connection. BSNL has collected their लेकिन all. हम एक भी सेशन, हर एक सेशन हम हर दिन करते, और मैं खुद ये ख्याल रखता है कि हर एक सेशन चलता रहे। तीनों सेशन 10 दिन के होते ही हमारे स्कूल पे। अच्छा, आप मुझे आपके पास आपने रिकॉर्ड कभी होगा। देखा है क्लास टीचर्स को? बच्चे आपके पसंद करते हैं? हाँ क्लास पूछा ना मैम ने, पूछा ना, बच्चों से मुलाकात हुई, अच्छा, पूछा। ठीक है, ठीक है, और मैम हमारे बच्चे ना एक्टिव है, ठीक है, बुलाया था मैम ने, ठीक सब है। बच्चों से मुलाकात हुई। लेकिन अभी क्या हुआ, उनका खाने का वक्त हो गया है ना, दोपहर का खाने का, इसकी नहीं वजह नहीं, ठीक है सर, ठीक है, ठीक है, ठीक है। सो आई थिंक आई एम गुड। थँक यू सो मच सर। सर, तर मोस्ट प्रोबॅबली ना तुमच्याकडे लॅपटॉप येतील. तर फक्त आता आपल्याला हेच बघायचंय की बघा, आपल्या पूर्ण नाशिक नागपूर रिजन मधून काही खूप निवडक स्कूल्सलाच आपण लॅपटॉप प्रोव्हाइड करतोय. फंड अच्छा, एक बार रेज. इनसे पूछना, माइंड स्पार्क ने इनको लैपटॉप दिया था क्या? अच्छा सर, माइंड स्पार्क मधून मिळालेले का तुम्हाला काही लॅपटॉप वगैरे? नाही, माइंड स्पार्क लॅब आपल्याकडे नाही मॅम. म्हणजे इथं तोच प्रॉब्लेम आहे, ज्या ठिकाणी स्वतःचे बिल्डिंग आहेत ना, तिथं माइंड स्पार्क लॅब आहे. जिथं स्वतःचे बिल्डिंग नाही, तिथं नाहीये ते सेटअप त्यांचं. अच्छा, मग आता तुम्ही तुमच्या जागी शिफ्ट झाल्यावर मग तिकडून मिळतील का? नाही, त्यांचं कसं आहे, आता तो शेवटी ते एनजीओ आहेत, त्यांचं सँक्शन झाले तर येतील ते आपल्याला, परंतु डिपार्टमेंट काही ना काही व्यवस्था करेल मॅम. म्हणजे अच्छा. स्मार्ट टीव्ही वगैरे काय असेल ना, ते तसा पुरवठा होईलच आपल्याकडे. हम्म. आहे जे त्याच्यापेक्षा बेटर होणार, निश्चित काही ना काही होईल सुविधा. आणि आम्ही त्या दिशेने म्हणजे
त्यांची थिंकिंग पॉझिटिव्ह आहे. नाही बघा, मुलांना लॅपटॉप प्रोव्हाइड करायचं सर कारण हेच आहे की एकतर त्यांना कम्प्युटरचं एज्युकेशन यायला पाहिजे. पहिली गोष्ट, कम्प्युटर चालवायला यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर करतात मुलं. हा. हो, कोडिंग वगैरे पण आम्ही शिकवतोय. मुलं करतात, म्हणजे मुलं करतात. आपण पुढच्या भवितव्यासाठी त्यांना एकदम सगळ्या पद्धतीने त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण त्यांना हे सगळं प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय. सर आता अजून एक हो. गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती लास्ट, की महिन्यातून एकदा आपले हे नॉर्मल क्लास चाललेत की नाही, हा. त्याच्या व्यतिरिक्त महिन्यातून एकदा आपले स्पेशल क्लास असतील मुलांचे, जसं की इंटरनेटचा वापर, सुरक्षित वापर कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, 10वी नंतर मुलांच्या समोर करिअरचे कुठले कुठले ऑप्शन उपलब्ध आहेत, असे काही हो. आठवड्यातून एकदा क्लासेस असतील. त्यावेळी पण तुम्ही मुलांना नक्की लाईव्ह कनेक्ट हो, हो, करून हो. ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला क्लासची लिंक येते त्याच ग्रुपमध्ये ती लिंक पाठवण्यात येईल किंवा सध्या हो, हो. सध्या जोपर्यंत मॅम एक बात गोष्ट फक्त मी नमूद करू इच्छितो की जोपर्यंत आपली पर्याय व्यवस्था काही होत नाही ना, तोपर्यंत आहे त्याच्यात मी करणार हे निश्चित. हो हो, नाही सर, तुम्ही किती वाईट आहे तुम्ही. करताय ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणूनच तर आम्ही तुमच्या स्कूलला सिलेक्ट केलं आणि लॅपटॉप मुलांना देण्यासाठी. मुलांना कसं आहे मॅम, जे काही नवीन पूर्व मिळत असेल तर मग आमचं काय हरकत, आम्ही मुलांसाठी आहोत ना. हो आणि मुलांना जर काही चांगलं आधीच्या चांगल्या वेगळ्या पद्धती शिकायला मिळत असेल तर आमचंही काम सोपं होतं तुमच्या हो. माध्यमामुळे. हो, बरोबर आहे सर. चालेल सर, मी तुमचा नंबर माझ्याकडे तर आहेच आहे. हो, हो, तुमचा व्हॉट्सअप नंबर पण मी तिकडे कॉपी पेस्ट करते. एकदा हो. फक्त मला व्हॉट्सअप नंबर तुमचा कन्फर्म करू द्यात. 9403. हा, 9403811943 ना? हो हो हो. चालेल चालेल सर, हा नंबर मी तुमचा तिकडे टाकून ठेवते. काही लागलं तर मी फोन करते. बाकी कदाचित हो. ह्याच महिन्यामध्ये तुमच्याकडे लॅपटॉप पोहोचतील सर. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. ठीक आहे थँक्यू सर, आपण इथे संपूयात आपली मीटिंग. काही लागलं तर मी फोन करेल. हो हो. थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्ही पण ब्रेक घेऊ शकता आता. थँक्यू. ठीक आहे, ठीक आहे. सर तुम्ही मीटिंग लिव्ह केली.